तर आता वाजले 6:15 वाजले. किती वाजले? आता 6:18 झालेत. लवकर लवकर निघायचं. 7चं आमचं लेक्चर आहे. 7ला आम्हाला पोचायचं नाही. 7चं आमचं लेक्चर आहे. मला अजून अंथरूण काढायचं बाकी आहे. अंथरूण काढतोय मी. उशीर होतोय मला. मला व्हिडिओ पण बनवायचा आहे यार. अजून मी चड्डी पण घातली नाही. चड्डी म्हणजे आय मीन पॅन्ट पण घातली नाही. म्हणजे शॉर्ट वरती फिरतोय मी. शॉर्ट वरती. तर लवकर लवकर अंथरूण काढतो, तयार होतो आणि पटकन आपण निघूया कॉलेजसाठी. तरी पण रोज तरी लेटच होतं आम्हाला. आमचं लेक्चर अर्ध संपतं तेव्हा आम्ही लेक्चरच्या आतमध्ये जातो. अर्ध लेक्चर झाल्यावर. का? कारण की फक्त अटेंडन्स लावायला बस. अजून काय नाही. पण आज जरा लवकर जाऊया. खरं तर माझी झोप पण पूर्ण नाही झाली. रात्री उशिरा झोपलो ना म्हणून. आणि आता रात्री उशिरा झोपलं असं बोललो आणि ऐकलं मम्मीने. आता कपडे धुते ऐकलं ना तर मलाच बोलणार. मलाच बडबडणार परत. मम्मी काय बोलत पण नाही आता. तुम्हाला माहिती आहे यार, लेट झोपतो आपण लवकर झोपत नाही. तुम्ही कसे लेट झोपतो तशी राहतो सेम. मी पण लवकर नाही झोपतो, तुमच्याकडे लेट झोपतो. मग रात्री 1:30 वाजता झोपलेला माणूस सकाळी 5 वाजता कसंच उठेल ना. कसंच उठेल माणूस. फिरून मी 6:15 वाजता उठलो. 5:15 वाजता उठलो. कालचा घेतला ना म्हणजे काय बोलतो नाही. आज एकदम प्रॉपर व्लॉग बनवतोय. त्या दिवशी सारखा नाही. त्या दिवशी मी चित्ते कसा पण व्लॉग बनवला. नीट बनवला पण नाही की तो म्हणजे असं काय मला पडली पण नव्हती की माणसं मला बघतायत नाही काय नाही तर मी टाकणार आहे वगैरे. असं टाइमपाससाठी काय ना काहीतरी बनवलं होतं. आज जरा नीट बनवणार आहे. तर आता आम्ही निघालोय. आम्ही कॉलेजला जातोय. आमची रोजसारखी लाईफ जगायला. बोरिंग लाईफ. काय माहिती काय करतोय यार. नुसतं जातोय कॉलेजला, बसतोय 2 लेक्चर बसतोय येतोय. काय पावडर लावली. पावडर लावत नाही मी. पावडर आपण लावत नाही. आपण फक्त फेसवॉश करतो बस. तर काल पण आम्ही गेलेलो कॉलेजला. पण काल कोणच नव्हतं जास्त करून. मी होतो. ऋषिकेत पण नव्हता. काल फक्त तनिष्ने होते. आणि आता निघायच्या आधी मला आर्यनने कॉल केला आणि मला उशीर होत होता. तर म्हणजे मी बोलतोय मम्मी, अरे मम्मी नको उचलू, मी निघतोय लगेच. माझ्या मम्मीने कॉल उचलला आणि आर्यन म्हणजे माझ्या फोनवरती आर्यनने कॉल केलेला. तर माझ्या मम्मीने कॉल उचलला. बोलते हॅलो विघ्नेश आहे ना. निघाला हा गेला. अरे मी बोलतोय की तू काय करते. त्याने माझ्या फोनवरती फोन केलाय आणि तू माझ्या फोनवरनं फोन उचलून त्याला बोलतोय की हा निघाला म्हणून. म्हणजे मी फोन घरी विसरून जाणार. असं करू शकतो मी. काय यार काय बोलणार. आज येणार. आज ऋषिकेत पण येणार आहे. आज रोहन पण येणार आहे. आणि आज 3 लेक्चर बसणार आहे. एकदम फाडणार. एकदम फाडून टाकणार. 3 लेक्चर बस. आम्हाला तर बस भेटले. आम्ही आता बसवले बोलणार नाही. आम्हाला आमचा आवाज पण काही घंटा येणार नाही म्हणून आता डायरेक्ट उतरल्यावरती बोलतो तुमच्याशी. चला लवकर. हे का आमचे मित्र पण आलेत. वाट बघत होते कधीपासून आमच्या लोकांची. आता आम्ही पण आलोय. आम्ही आलोय स्टेशनला माणसांची धावपळ चालू आहे. कामावर जायचंय म्हणून. आमच्यासारखे रिकाम तिकीट नसतात ना सगळे. की फक्त कॉलेजला जायचं असतं. बाकी ज्यांना कामं असतात जातात कामाला. ऐकलं नाही यार. हे बघा जातात कामाला सगळी बिझी माणसं. आमच्यासारखी नाही. एकदम गर्दी झालेली. काय चुप ना मध्ये बोलतो. नॉर्मल रस्ता इकडे आमचं कॉमन रस्ता जिकडे आम्ही रील्स वगैरे बनवतो तिकडे. तर आता मी जातोय कॉलेजला. दिसतोय ना पूर्ण तरी. फक्त चेहरा दिसतोय पण. आता आम्ही कॉलेजला आम्हाला घाई लागली काय. त्या म्हाताऱ्याला दाखव. काकांना घाई लागले. काकांना घाई लागलेलं आहे कॉलेजला जायची. तर आता आम्ही इकडे रस्त्यावरती आलोय आणि आता जातोय कॉलेजला. 7 तर वाजून गेलं. 7चं लेक्चर होतं. आता आम्ही अर्ध्या लेक्चरच्या आतमध्ये बसणार. का? कारण की आम्हाला काय हवी आहे. अटेन्शन इंग्लिश बघा. हे असे असतात ना म्हणून देश मागे राहतो. पोरींना काय बघायचं. सकाळी 7 वाजता पोरींना बघायला आलोय मी. आपल्याला नाही तर तेच आहे. थांबलो इकडे. आणि आमचा आर्यन भाई ना कधी 3-4 दिवस झाले आर्यनने ट्रॉफी जिंकलेली. तुम्हाला माहित नसेल
तर आर्यन क्रिकेट टीम मध्ये आता जाणार आहे मुंबई इंडियन्सच्या. आर्यनशी बातचीत झाली अशी. पैसे किती ठेवले? 1 करोड. अरे 1 करोड नाही भेटत. 7 करोड. हो भाई आर्यन तो हे मोठा माणूस झाला बे. अरे आम्हाला पण घे जरा असं पिक्चर काय असेल ना तर. बोलतो खेळा क्रिकेट तर घरी गेम तिकडे बाहेर असं ते पकडायला असतं ना काय बाहेर आले की बॉल ते तरी ठेव आम्हाला. त्यांना पण लय फीज असते भाई. तसं तरी काम भेटेल तर बस आम्हाला फुकट मॅच तरी बघू आम्ही. ते तुझ्यासारखी माणसं पण त्यांना पगार जास्त असतो भाई. तर आर्यन आता थोड्या महिन्यांनी तुम्ही बघाल ना तर आर्यन कॉलेजलाच येणार नाही. आर्यन डायरेक्ट जाणार तुम्हाला मुंबई इंडियन्सच्या टीम मध्ये दिसणार. आर्यन जर्सी नंबर काय आर्यन ठरला काय? नाही अजून ठरलाय. ठरवतील. टीम मध्ये घेतलंय. टीम मध्ये आर्यनला घेतलंय. कन्फर्म घेतलंय. कारण की आर्यनने ट्रॉफी पण जिंकली. मी फोटो दाखवून तुम्हाला हवं तर फोटो आहे माझ्याकडे. आर्यनने ट्रॉफी जिंकली. आर्यनला बक्षीस पण भेटलं त्याचं. तर आता जरा पटापट जातो. आता जास्त बोलू पण नाही शकत. जास्त बोलत राहिलो आम्हाला तिकडे जास्त ऐकायला पण लागेल वर्गात जाऊन की काय एवढं उशीर करताय वगैरे वगैरे. आता काय करणार यार बिचारी माणसं आम्ही. हे लोक तर चौघ जातात मला एकटं आर्यन तर एकटाच घुसतो. आर्यन बिचारा एकटाच आहे त्याच्या वर्गामध्ये. आयटी घालतो मग जातो मी बोलते हा ये अरे उजेड आला गाडी येतात. उजेडाला लाईट आली. आर्यन तर बिचारा एकटाच आहे. आर्यनला असं एकट्यालाच जायला लागतं. आम्ही तरी 4 जण आहेत की आम्ही 4 जण जाऊ शकतो. आम्ही एकमेकांचा हातबीत पकडून जरा. आर्यन तर एकटाच आहे. डायरेक्ट घुसायला लागतं एकट्यालाच विचारायला. आर्यनची इज्जत करते टीचर. काय होतं एवढा लेट होतं? एवढा लेट काय करत असतो? काय करत असतो? टाइमपास. लागतोस. मी खरं सांगतो माहितीये मम्मी शपथ सांगतो मी ठेवत जा तरी पण बैलासारखी ठेव. मी सकाळी मी रोहनला जेव्हा पण बघतो रोहन जेव्हा पण सकाळी येतो ना मला रोहन झोपेत उठलं असं वाटतं. हा माणूस फक्त उठलाय कपडे घातले आणि पाणी पण नाही मारलं तोंडाला. आहे तसंच आला असंच वाटतं मला. 100% बघा नाही चांगला आहे. तू तसंच वाटतोस. आणि हा माणूस वरना असं म्हणजे माझ्या बाजूला बसतो ना तर असा म्हणजे गांजा बिंजा घेऊन फुकून बसला असं वाटतं. एकदम चर्सी सारखं माहितीये. डोळे वेळेला आणि केस बिस अशी विस्कटलेली एकदम चर्सी. साला झोप बोलतो झोप येते म्हणून. काय सगळ्या कोण कॉलेज तू रात्री झोपला किती वाजता? आज 1 वाजता. 1 वाजता काय करत होता? अरे उशी घेतलेला मामावर. ओके उशी घेऊन काय फायदा आहेच नाही काय त्याला. मामा 1 वाजता झोपला. लयच लेट झोपला मग तर. पण काय माझ्या हिशोबाने मी लय लेट. माझ्या हिशोबाने जरा लवकर झोपलास. मी 1:30 वाजता झोपलो. पण त्याच मामा पण बघत असतो काय तू. तर आता पटापट जातो बघतो लेक्चर मध्ये बसायला भेटतं की नाही. चांगली मिस असेल तर बसू. जर खराब मिस असेल तर अजिबात बसणार नाही. बाहेरच फिरू मग तर. शिकवणारी बोलतोय मी. कारण की शिकवणारी कारण की चांगली दिसणार नाही आमच्याकडे मिसत नाही. आम्हाला जेवढ्या मिस शिकवतात ना कोणच चांगली दिसत नाही. जी चांगली दिसतात ते सायन्सला गेल्या त्या. जे चांगले दिसणारे मिस होतात त्या. म्हणजे त्यांचं पण माइंड बरोबर आहे ना. सायन्स वाले बसणं गरजेचं आहे. म्हाताऱ्या बघायला आम्ही पण बसणं गरजेचं आहे. आम्हाला पण बसायला पाहिजे. आम्हाला पण जरा त्या चांगलं दिसणारे टीचर. अरे तुम्हाला बसून काय करायचं आहे. नाही किती पण केलं तरी 1 रात्र आधीच आपण पाठांतर करायला बसणार. तरी पण क्लासमध्ये मन नको लागायला काय. पाठांतर 1 रात्र पण जास्तच बोलला. लिहितो इंग्लिश मध्ये. येस आता परफेक्ट लाईट आली बघ. याला म्हणतात परफेक्ट एकदम उजेड. एकदम बरोबर उजेड आला. सो वी आर नाव ऑन चमडी गल्ली. इकडे आम्ही पहिला फ्रँकी खायचो. 20 रुपयाला फ्रँकी भेटते. तिकडे वेचून महाग भेटते जरा. तिकडे 30 रुपयाला काय भेटते मला वाटतं. तिकडची चांगली असते भाई नूडल्स फ्रँकी खाल्लेली. कितीला भेटते? 30 ला. सध्या नाही खाऊ शकत. नंतर कधी खाऊ. खाली झाले. तर आता आम्ही आलोय चमडी गल्लीमध्ये. आता थोडाच वेळ राहिलाय. थोड्या वेळाने आम्ही पोचू आता कॉलेजमध्ये आणि लेक्चरला बसू. हो किती क्यूट आहेत ना कुत्र्याची पिल्लं. आलं का आमचे काकांचे मित्र आले. हो छोटी पिल्लं कुत्र्याची पिल्लं. तेव्हा आम्ही फिरतोय टाइमपास करतोय आणि ते पण स्टाफ रूमच्या समोर. आम्हाला लाजत नाही. स्टाफ रूमच्या समोर आम्ही टाइमपास करतोय.
तर मित्रांनो आम्ही जरा बाहेर आलोय. आम्ही म्हणजे मॅडम होती पण आम्ही मॅडम होती पण ती मॅडम खूप जास्त कडूच होती. आम्हाला आतमध्ये घेणार नव्हते म्हणून तुम्ही समजून घेताय. आम्हाला आतमध्ये होते, आमची इज्जत काढली असते म्हणून आम्ही गेलो नाही आतमध्ये, आम्ही बाहेर राहिलो. आणि तरी पण अर्धा लेक्चर झालेला म्हणून आम्ही आतमध्ये गेलोच नाही, बाहेरच थांबलो. आणि आता आमच्या बाजूच्या वर्गात जातोय, बसतो जाऊन. क्लास होता CNED डिव्हिजन, तर कंबाईन केलंय आणि दोघं जण एका वर्गात बसलेत. पण आम्ही आमच्या वर्गात जाऊन बसणार आहे, जो की रिकामी आहे आणि तिकडे कोणच नाही. आम्ही गेलो असतो पण आम्हाला लस लाज वाटायला लागली, कारण की ती मॅडम नाही घेत रे, ओरडते म्हणून आम्ही नाही गेलो आतमध्ये. आणि रोहन पण बोलला नको म्हणून. रोहनला तर पाहिजेच चालायला, कधी आराम माझं भेटतो. नाव खराब करा. तिला झोप पाहिजे नसते. तुम्ही बसताय माझ्यावर नाव. तर आता आम्ही आमच्याच वर्गात जातोय, आमच्याच वर्गात जाऊन बसू. सेकंड लेक्चर बसू, थर्ड लेक्चर पण बसतो. बसू. फक्त डिमार्टला जायचं, डिमार्टला एक काम आहे छोटंसं, ते काम करायचं आणि नंतर जेवढं हवे तेवढं लेक्चर बसू शकतो मी. म्हणजे मला काहीतरी घ्यायचंय, बोलतोय काय डिमार्ट मधून. रिसेस मध्ये तुम्ही जाऊन वर्गात बसतो. चालेल. तुला टपली दे ना फट्ट करून जोरदार, आधीच सांगतोय. तर आता आम्ही आमच्या जो ओरिजिनल वर्ग होता तिकडे बसलोय. पण ओरिजिनल वर्गामध्ये डुप्लिकेट माणसं आहेत, म्हणजे डुप्लिकेट माणसं बोलतो. ओरिजिनल वर्गामध्ये कोणच नाही, सगळे गेले त्या D डिव्हिजन मध्ये, कारण की कंबाईन केलं म्हणून तुम्ही बघू शकता. ओरिजिनल वाले गेले एकदम रिकामे, duplicate. तिकडे 2-3 मुलं फक्त बसलेत बस, अजून काय नाही. ती लोक पण गेम खेळत आहेत वाटतं. मी इथे ओरिजिनल वर्गात हा. बसतोय. आम्ही ओरिजिनल माणसं. असला सांगतो दगाबाज रे, तोरे नैना बडे दगाबाज रे. नको बाबा. तू गाऊन दाखव. हो माझं तुझ्या ऐकते का मग. आता विचार पडलाय करू काय, एवढा टाइम भेटलाय ब्लॉग बनवायला, एवढा टाइम आहे. अरे हा रील्स बनवायला, रील्स बनवू शकतो. रील्स बनवतो आताच थोड्या वेळ आम्ही रील्स वगैरे बनवतो आणि नंतर तुम्हाला भेटतो. दुसरं लेक्चर होतंय, दुसरं लेक्चर कोणतं होतंय ते. त्याच्यानंतर रिसेसमध्ये आम्ही डिमार्टमध्ये जायचंच आहे. मला एक वस्तू घ्यायची होती मला डिमार्टमध्ये. बघूया आता, सध्या तर रील्सच बनवतो जेवढ्या बाकी आहेत तेवढ्या सगळ्या, कारण की इन्स्टावरती पण काही ना काहीतरी टाकत राहायला पाहिजे. यूट्यूबवरती तर टाकत नाहीच आहे, हे 2 आठवडे झाले. तर आता इन्स्टावरती काय 2 आठवडे झाले. 2 आठवडे झाले. हां, आता आम्ही आमच्या वर्गात जर कुत्रे आलेत आणि भुकत आहेत भाव करून, कारण की नाही करू शकतो आमचे आता. आता परत एक हे आहे, काय म्हणतात, काय कंबाईन लेक्चर आहे म्हणून आता सगळेजण आलेत आमच्याच वर्गात. सोड रे, असेल कोणतं, आपल्याला काय करायचं. तुम्हाला दाखवतो मी आज बॅगेतनं काय आणलंय. आज म्हणजे असं नाही की कधी ना कधी आणत असतो. येस, आपण अभ्यास करायला नाही येत, आपण येतो टाइमपास करायला. आपण येतो ग्रिप स्टँड वाढवायला. काय हा येतो झोपायला, हा म्हणून झोपायला येतो कॉलेजला. काय यार, मॅडम वगैरे पण लवकर येत नाही. तुला झोपायचं मग कशाला येतं कॉलेजला यार, तू नको येत जाऊ. कोणी बोलवलं तुला? अटेंडन्स साठी आला, पण अटेंडन्स तर लावलीच नाही. अटेंडन्स कुठे लावलीस? घेतली असती मी वर्गात, नसतं घेतलं असतं. पण आम्हाला वर्गात नाही घेत होती. पण आपले घेतो ना, जरा मजा येईल जॉब मध्ये. बरोबर, ऍक्टिंग तुला असं करतो आणि बाबा हळू असंच मारतो बस. हा ठीक आहे, असं हळूहळू मारतो बस. हा हळू मारणार ते. तुला काय वाटतं हे असं फट्ट करून हेच मारेल? हे ना मारणार नाही, येड लागलं काय, गजनी असंच मारतो हळूहळू बस. मग तिकडे आवाज टाकेल नाही, फटफट असा. चालेल काय? करूया हा, करूया ना. तर मित्रांनो, आम्ही आता घेतोय 2 लाख पण टपलेलं.
मारा मारा. केस पिकले. हे जे म्हातारच झालाय तो, केस पिकले की त्याचं वयच झालं. तनिषचा भाव आहे तो, तनिषची कशी केस पिकलेत तशी दोघांची पण केस पिकली आहेत. आले मॅडम लोकेशन. तर आता आमचे 2 लेक्चर झालेत आणि खरं सांगतो 2च लेक्चर होते. मॅडम स्वतः बोलल्या आम्हाला 2च लेक्चर म्हणून. स्वतः बोलल्या की नाही मॅडम? आम्हाला स्वतः बोलल्या तुमचे 2च लेक्चर आहेत, तुम्ही घरी जा म्हणून. तर आम्ही घरी तर नाही जाता, आमच्या अंगातले खाज आहे. आम्ही जरा जातो डीमार्टमध्ये फिरून येतो जरा. काय नवीन गाड्या बिड्या आल्यात का बघतो, हॉट व्हील्स वगैरे. हॉट व्हील्सचे नवीन कार कलेक्शन, रेसिंग कार्सचे कलेक्शन, रिमोट कंट्रोल कार्सचे कलेक्शन बघूया नवीन काय आले असतील तर. चुप रे, झोप येते तुला. तुला लावडा कधी झोप नाही येत, झोपूनच असतो तो आयुष्यभर, झोपूनच राहा. तर आता जरा डीमार्टमध्ये जातो. तुम्हाला आतमध्ये पण व्हिडिओ बनवू शकतो. आय होप की डीमार्टमध्ये व्हिडिओ बनवू शकतो. तर आम्ही आता आलो डीमार्टमध्ये शॉपिंग करायला. शॉपिंगच्या नावामध्ये टाइमपास करणार, अजून काय करणार काय नाही. ते हॉट व्हील्सचे नवीन गाड्या आल्यात त्यांची. काढली तर निघेल, पण काय करणार काढून, तसंच बघणार नाही ठेवणार बरं. नवीन काहीतरी आलं लॉन्चर बिंचर. तिकडे बाहेर आर्यन आणि रोहन थांबले, आम्हाला शिवाय घालत असतील. काय करतात ते लोक, मरतात आतमध्ये. पण यार आम्ही गाड्या आल्या आणि गाड्या नाही बघणार असं होऊच नाही शकत यार. नवीन कार्स बी झालं तर जरा बघायला आलं. आता काय याच्यामध्ये काय दिलंय आणि त्यात काय दिलंय. कुकिंग हॅझर्ड सगळे ऑलमोस्ट सेमच वाटतात मला. नवीन काय असेल नाही नसेल, मला जेवढं वाटतं नवीन. तेव्हा इकडे नवीन स्टॉक बिग आला आहे, तुम्हाला दाखवतो फुल. इकडे पंखा आला आहे, असा पंखा मारायचा आणि ह्याच्या आतमध्ये बबल सोप आहे, त्याने बबल फुगवायचे. आणि इकडे वरचे लॅम्बोर्गिनीचे स्टॉक्स आले, त्या नवीन लय भारी आहेत, एक नंबर. आणि इकडे शार्कचे हे आलेत ते पण आहेत. पण इकडे एक लॅम्बोर्गिनीची गाडी होती ती नाही आली, जी की तीच घ्यायची होती आम्हाला, पण ती नाही आली. काय करणार, साईडला आहे. तर आता लवकर लवकर जातो परत घरी. हे पण एक नवीन आली बस, छान आहे. काय तरी घेतलं लावडं तुला काय. तर आम्ही आता या डीमार्टमध्ये जरा गाड्यांची चौकशी करून आलो. हॉट व्हील्स वगैरे काय नवीन मॉडेल्स वगैरे आलेत की नाही, गाड्या वगैरे आल्यात की नाही ते सगळं बघितलं आणि आलो बाहेर. जे वस्तू घ्यायची होती गाड्यांची तस्करी करत होतो आम्ही, इल्लीगल. मी तिकडे व्हिडिओ बनवते, मी तिकडे खरं सांगतो म्हणजे मी व्हिडिओ बनवतोय. ती ताई आली आणि नंतर बोलायला लागली इकडे फोटो नाही काढायचा. अरे व्हिडिओ बनवून झालो, तू बोलते फोटो नको काढायचा. मी फुल ब्लॉग बिग बनवतोय तिकडे डीमार्ट मध्ये. मला काय माहिती फोटो नाही काढायचं, ते व्हिडिओ काढू शकतो, फोटो नाही. असं व्हिडिओ नाही चालला, गाड्यांचा फोटो नाही काढू शकत बोलले ते. सायलेंट वर टाकणार, वाजणारच नाही तर कोण उचलणार. आणि फोन टाकणार माझ्या उशा घरी. तर बस आता जरा मस्ती झाली, आता कमी झालं तर जातोय घरी. जातोय आता घरी जाणार, जरा आराम करणार, जरा असं चटई बिटई टाकून झोपणार आणि व्हिडिओज बघणार. म्हणजे यूट्यूब व्हिडिओज बघणार. चुकीचं येऊ नका, यूट्यूब व्हिडिओ बघतो गेमर फ्लिटचे, अजून काय नाही. यूट्यूब व्हिडिओज बघणार. आता बाथरूम मध्ये तू करतो बाथरूम मध्ये. हा माणूस लय निर्लज्ज आहे माणसं. ह्याचं बोलणं पण ऐकू नका ना, याच्या तोंडावर तर अजिबात जाऊ नका. लय बेकार माणूस आहे खूपच. साधा भोळा. शी साधा भोळा. आता इकडे एक रील शूट करायची, ती रील शूट करणार करायची आणि मग डायरेक्ट घरी जाणार. मित्रांनो आजचा व्लॉग बस आजपर्यंत, आजसाठी एवढंच. आणि आज हा प्रॉपर व्लॉग बनला. त्या दिवशी काय चुतीसारखा व्लॉग बनवलेला आहे, एकदम बेकार. तर बस आजचा व्लॉग एवढंच होता. आपण भेटूया आपल्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. कुठे जायचं असेल चल ना रोहन, आपण इस्कॉनला जाऊया का? सध्या मला रूम शिफ्ट करायची. आज नाही रे, नंतर कधीतरी 1-2 आठवड्याने, 1 आठवड्याने. हां जाऊया कधीतरी, जाऊया जाणार. नेक्स्ट व्लॉगमध्ये तुम्हाला कुठेतरी जाणार 100% लिहून. मी एकटा जाईन पण जाणार पक्का. मी नाही बस. मी तुमच्या आता नेक्स्ट व्लॉगमध्ये भेटते.